होईल तयार आणि तो तपास पूर्ण झाल्यानंतर तो जो 400चा गट आहे तो कोर्टामध्ये येईल. आता कोर्टामध्ये समजा तपास होऊन सगळं आलं, त्याच्यामध्ये ज्यांनी बोकसलं होतं, मारलं होतं, त्या व्यक्तीच्या विरोधात त्यांनी पुरावे गोळा केले, जसं की चाकूवरचे ठसे, तिथले आणखीन काही जर साक्षीदार असतील ते लोक आणि स्वतः जज साहेब तर फिर्यादी आहेतच. मग हा खटला ज्या जज साहेबांनी ती घटना पाहिली होती त्यांच्या कोर्टामध्ये चालेल का? तर नाही, कारण या केसमध्ये ते जज साहेब स्वतः फिर्यादी आहेत. आणि एक प्रिन्सिपल आहे, एक तत्व आहे की नो वन शॅल बी द जज इन हिज ओन केस. कोणताही व्यक्ती स्वतःच्या केसमध्ये न्यायाधीश असू शकत नाही. म्हणजे स्वतःच्याच केसचा निर्णय, ज्यात त्यांनी स्वतःहून केस केलेली आहे त्या केसचा निकाल देण्याचा किंवा त्यामध्ये न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असू शकत नाही. आणि ह्यासाठीच जरी समजा त्या जज साहेबांच्या समोर जरी तो खून झाला असला तरी आपल्या संविधानाप्रमाणे कलम 21 प्रमाणे आणि फेअर ट्रायलची जे प्रिन्सिपल आहे त्यानुसार त्या गुन्ह्याचा संपूर्ण तपास होईल आणि तपास होऊन त्याचा तपास झाल्यानंतर चार्जशीट तयार होईल आणि मग कोर्टामध्ये येईल आणि मगच ती केस चालेल. आता समजा आता हे सगळी घटना तर जज साहेबांनी पाहिलेली आहे, डोळ्यानं पाहिलेली आहे, पण आता जज साहेबाच्या त्याच कोर्टामध्ये केस चालू शकत नाही, कारण त्या जज साहेबांनी ती फिर्याद दिलेली आहे. आणि मी मग सांगितल्याप्रमाणे की ज्या केसमध्ये स्वतःच व्यक्ती असतो तो व्यक्ती त्याच गोष्टीचा किंवा त्या केसचा न्यायनिवाडा करू शकत नाही. म्हणजे आता ही केस दुसऱ्या जज साहेबाकडे जाणार. मग आता हे जज साहेबांनी बघितले, हे जज साहेबांनी सांगितलं दुसऱ्या जज साहेबांना की बुवा ही घटना घडताना मी बघितलेली आहे आणि ह्या ज्या व्यक्तीनं आहे ह्याच्या भावाला माझ्या नजरेच्या समोर भुकसून मारलेलं आहे. मग असं म्हटलं की दुसरे जज त्यांचं ऐकून लगेच निकाल देतील का? नाही. समजा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असेल तर जोपर्यंत तो गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती हा इनोसंट असतो, निर्दोष असतो. म्हणून त्या जज साहेबांना त्या विटनेस बॉक्समध्ये यावं लागेल आणि विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर त्यांनी साक्ष देतील की बाबा मी असं घरी चाललो होतो, माझं काम संपलं होतं आणि घरी जात असताना गेटमधून बाहेर गेल्यानंतर मी अशी घटना बघितली आणि मी माझ्या डोळ्यानं माणसांची तिथं भीड होती, गर्दी होती आणि मी तिथून मला दिसलं की एक व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला मारतोय आणि ह्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला मारताना मी पाहिलेला आहे आणि तो वार चाकूने केलेला आहे सगळे वार, असं ते जबाब देतील. आता त्या जज साहेबांच्या जबाबावर डायरेक्ट कोर्ट विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी आरोपीचे वकील जज साहेबांची क्रॉस घेतील की तुम्ही ज्यावेळेस निघाला होता त्यावेळेस तुम्ही गाडीच्या आत होता का बाहेर होता? मग गाडी ती जी घटना घडत होती तिथून किती लांब होती? लोकांच्या गर्दीतून तुम्हाला ते दिसत होतं का? तुम्हाला चष्मा जवळचा आहे का लांबचा आहे? तुम्हाला जवळचं दिसतं का लांबचं दिसतं? संध्याकाळची वेळ होती, तुम्ही घरी चाललेला होता, अंधार किती होता? तुम्ही त्याचा चेहरा नीट पाहिला होता का? तो हाच व्यक्ती होता का? या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर आणखीन तिथले जे साक्षीदार आहेत ते सगळे तपासल्यानंतर जर समजा ज्या कोर्टात आता केस चालू आहे त्या कोर्टाला असं वाटलं की ह्या व्यक्तीनं 100% ह्यानंच मर्डर केलेला आहे,